नमस्कार मित्रांनो. तर आज आपण निघालो होतो भोर तालुक्यात नेहाताई भोसले यांच्या गोशाळेला भेट द्यायला. पण प्रवासाला निघायच्या आधी एक महत्त्वाचं काम केलं. हो, गाडीपेक्षा आधी टँक फुल केला. कारण आजकाल पेट्रोलचे रेट पाहून गाडी पण विचारते, खरंच जायचंय ना? टँक फुल करून मग मी निघालो पुढच्या प्रवासाकडे. पुण्यातलं ट्रॅफिक ढकलत पहिल्या गिअरमध्येच अर्धा प्रवास करत शेवटी कसाबसा पोहोचलो खेडशिवापूर ओहल नाक्यापर्यंत. तिथे जरा फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला. तोवर नेहाताईंच्या ड्रायव्हर काकांचा कॉल आला. ते म्हणाले, मी पण मागून येतोय, तू तिथेच थांब. मग काय, काकांची वाट बघत बसलो. इतकी वाट बघितली की टोलवाल्यांनी विचारलं, तुम्ही मंथली पास काढणार का? शेवटी बऱ्याच वर्षांनी भेटल्यासारखे काका आले आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. पण पुढे जातो तो काय, समोर एक भयंकर अपघात झालेला. लगेच गाडी बाजूला लावली आणि कोणी जखमी तर नाही ना हे पाहायला धावलो. सुदैवाने कोणी जखमी नव्हतं, पण सेल्टॉस गाडी लिटरली वॅगनारवर येऊन पडली होती. दोन्ही गाड्यांचा बिफोर आफ्टर फरक लगेच कळत होता. परिस्थिती नियंत्रणात होती म्हणून आम्ही तिथून निघालो आणि शेवटी पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवर, गोशाळेत. वाह, बऱ्याच दिवसांनी आलो होतो म्हणून खूप बदल दिसत होते. पण एक व्यक्ती मात्र अजिबात बदलली नव्हती, आपले काका. कारण जेवणात त्यांचा एकच हट्ट, मला गुलाबजाम पाहिजेच. काळीला आवाज दिला तर ती सुद्धा धावत उद्या मारत आली. जणू म्हणत होती, काय रे, कॅमेरा आलाय का पुन्हा? मस्त असं जेवण केलं आणि बाहेर आलो तर काय, रात्री 11 वाजता सुद्धा गोशाळेत लोक भेट द्यायला येत होते. पण आज गुलाबजाम न मिळाल्यामुळे काका नाराज आणि थेट झोपायला निघून गेले. कदाचित स्वप्नात तरी गुलाबजाम मिळेल. चला तर मग मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.